आता आपण शेवटच्या विभागाकडे वळूयात. छंद आगळा. कुणाचा काय छंद असेल तर कुणाचा काय. यात अंजली कात्रे यांनी गिर्यारोहणाचा छंद जपलाय आणि गौरी साने यांनी तांबे आणि पितळ्याला सोन्यासारखं जपलंय. आणि नाशिक संवर्धन सभासद मोनल नाईक आणि त्यांचे यजमान आनंद नाईक यांनी काय केलंय ते तुम्ही प्रत्यक्षच बघा आणि ऐका. नमस्कार, मी गौरी साने. संवर्धनच्या दृक्श्राव्य माध्यमातील छंद आगळा या सदराखाली माझ्या एका आगळ्या वेळ्या छंदाची माहिती तुम्हाला देते. आणि आपण दिवाळी अंकासाठी हे करतोय म्हणून पहिल्यांदा दिव्यांची माहिती. हे पहा, आता लामण दिवा, हा माझा लामण दिवा. हा लामण दिवा तुम्ही दोन बाजूंनी वापरू शकता. इथे तर दिसतच आहे आणि इथे पण त्याला तेल घालून कुठेतरी लावू शकता. आता आणखीन एक नवीन हे दाखवते. या इथे ही वाद घालून हे करायचं आणि हे पहा, इथे भोग दिसेल आणि हे पहा, हे ह्याला असे आटेत आणि हे पूर्ण असं बंद होतं आणि ह्याला असं मोराचं डिझाईन आहे पहा. हे असं मोराचं डिझाईन आहे आणि हे असं होल्ड करायला. आणि याच्यामध्ये तुम्हाला तेल घालू शकता. जवळजवळ अर्धा पाऊण किलोपेक्षा जास्त तेल याच्यामध्ये बसतं आणि हे असं ठेवून द्यायचं आणि रात्री वगैरे ठेवलं तर इतका सुदिंग इफेक्ट मिळतो, फार छान वाटतं. त्याच्यानंतर हे छोटे स्टँडिंग छोटे असे दिवे, हे पहा, हे पंचारती ज्याला म्हणतात ते हे. त्याच्यानंतर ही कपूर आरती आहे, ही कपूर आरती पण आता ह्याच्यामध्ये लावलं तरी चालेल, मी लावते. त्याच्यानंतर ही साधी निरांजनाची आहे. त्याच्यानंतर ही बुटकं निरांजन असतं एक, ते अगदी रात्री वगैरे लावायचं असतं. त्याच्यानंतर ह्याला डबल उपयोग करता येतो. ही शंखाची अडणी आहे आणि इथून तुम्ही लावलं तर दिवा पण होऊ शकतो. त्याच्यानंतर हे पहा, हा मेणबत्तीचा स्टँड आहे, हा मेणबत्तीचा स्टँड. आता आपण पुढे जाऊया. त्या प्रकारच्या शेपच्या भांड्यांची माहिती घेऊया. हे पहा, ही अशी शकुंतला असते. हे पहा, ही अशी 4 शकुंतला आहेत माझ्याकडे आणि याला असं झाकणं पण असतात, अशी झाकणं असतात. ते ह्याचं झाकण आणलं नाहीये. तर आणि हे जे आहेत हे अनुसूया आहे बरं का. आता या भांड्यांना का बरं अशी नावं दिली आहेत तर ह्याच्यात दोन कथा सांगितल्या जातात, तर त्या सांगते. आणि मकरंद करंदीकर जे हे करतात म्हणजे अँटिक वस्तू जमा करतात. आता त्यांच्या ह्याला सुद्धा गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये हे दिलंय. त्यांनी मला एक गोष्ट सांगितली आहे की 2 सवती होत्या, एक शकुंतला आणि एक अनुसूया. तर शकुंतला अगोदरची, नंतरची अनुसूया. तर तिच्या नावाने भांडं काढलं तर ती दुसरी तिला घेऊन मारायला आली. तर तो म्हणला, तू कशाला थांबतेस, मी तुझ्यासाठी पण एक नवीन भांडं तयार करतो. आणि दुसरी एक गोष्ट माझ्या आजीने मला सांगितली अशी आहे की शकुंतला हे अनुसूया नावाची लाडाची बायको होती, आधी तिच्या नावाचं भांडं तयार केलं ते हे, आणि मग आई रागवली, तिचं नाव शकुंतला, तो म्हणला तुझ्यासाठी पण करतो. म्हणजे बघा याच्यामध्ये सुद्धा किती आर्टिस्टिक त्याचा शेप सुद्धा पहा. तर प्रत्येक भांड्याचा असा शेप बघा तुम्ही, किती वेगळ्या प्रकारे. आणि त्याला व्यवस्थित झाकण पण आहे. आणि हे झाकण जरी हरवलं तरी साधं झाकणं सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता. हे जरा ह्याला पोचा पडलाय ते जरा इग्नोर करा. काय हे बघा, हे 2 असे हे आहे. तशीच ही पण तांब्याची ही हे आहे, अनुसूया आहे. त्याच्यानंतर आता हे पहा, त्याच्यात हे सतेलं. त्याच्यानंतर हे उभं भांड म्हणतात याला. आणि हे कासंडी, ही कासंडी आहे. हे वेळं भांड आहे, हे वेळं भांड आहे. त्याच्यानंतर हे पहा, हे असं वेगळ्या शेपचं, असं मोठं आणि भात किंवा असं काही घरात पटकन करायचं असेल तर ते. त्याच्यानंतर हे मोठा डेकचा, हा मोठा डेकचा, हा छोटा, हा छोटा. त्याच्यानंतर याच्यामधलंच हे असं एक आणखीन एक आहे, दाखवते.
हे दोन हे एकाच शेप मधले, पण हे जरा पसरट आणि हे जरा उंच, आणि हे सगळे कलई वगैरे करून ठेवलेले. काही याला आजींनी माझ्या बाहेरून पण कलई केली आहे, काही याला केली नाही. मग तिने कलई बाहेरून जर केली असेल तर मी त्याला बाहेरून पण केली आहे, आणि तिने नव्हती केली तर मी पण नाही केली. आता पूर्वीच्या काळी दांड्याची पातेली खूप हे होती चहा वगैरे करण्यासाठी, चहासाठी होती, आणि चहाची वेगळी भांडं पण असायचं. पण हे कसे, हे सोळ्याला चहा करायचे, याच्यामधून सोळ्याचा चहा करायचे, आणि जोपर्यंत जेवण होत नाही तोपर्यंत मग काय करायचं, तर मग चहा, दूध, कॉफी किंवा बाहेर कुणी आलं पटकन तर त्याला देण्यासाठी याच्यामध्ये ठेवायचं. हे दोन असे आहेत, एक मोठा एक लहान. त्याच्यात आणखीन एक पण आहे, पण आता ते काही सापडलं. हे पहा, आणखीन हे साधं एक पातेल आहे, आणि ज्याला गंज म्हणतात. हे पहा, हा असा उंच असा गंज आहे, आणि पूर्वीच्या काळी म्हणजे आमच्याकडे औषध तयार करण्यासाठी काढे वगैरे तर या गंजामध्ये आम्ही ते करत असू, आणि म्हणून ह्याला मुद्दाम बाहेरून हे नाही केलं. आणि हे बघा, याचं वैशिष्ट्य बघा, हे पितळ्याचं आहे पण याचं बूड मात्र तांब्याचं आहे. म्हणजे मुद्दाम अवलेह, काढे, फांट वगैरे जे करतात त्याच्यासाठी आम्ही हे बनवून घेतलेल्या गोष्टी. त्याच्यानंतर हे बारक्या ताटल्या, हे पहा, आणि आपण ज्या स्टीलच्या ताटल्या वगैरे ज्या बघतो ते सगळं याच ह्याच्यावरून काढलेलं आहे. आणि हे एक नवीन प्रकार म्हणजे या लंगड्या म्हणतात याला. अशा वेगवेगळ्या शेप मधल्या आहेत, आणि हे बघा तांब्याच्या, पितळाच्या. आणि ही जी लंगडी आहे मोठी, ही मात्र जिलेबीची लंगडी आहे. त्याच्यामध्ये जिलेबी तळायची, हा, म्हणजे आपण घरच्या बायका जी जिलेबी घरी करायच्या, हा ती. आणि मग जर जास्त प्रमाणात लग्नामध्ये वगैरे हवी असेल तर मग त्या मोठ्या कढाईमध्ये ते होत असेल. हे बघा, ह्याच्यामध्ये आणखीन एक मोठा वेगळा प्रकार म्हणजे भात किंवा काही वेगळ्या प्रकारचा भात असेल, साखर भात वगैरे, त्याच्यासाठी अशी पण हे वापरत होते. हे मात्र वेडं भांड आहे. हा, आता आपण जरा डबे वगैरे बघूया. हे पहा, त्याच्या असे पेढेघाटी डबा किंवा उभा पेढेघाटी, त्याच्यात थोडासा हे पहा, त्याच्यात थोडंसं वेगळेपण आहे म्हणून मी दाखवला. त्याच्यानंतर आपल्याकडे हा खूप कॉमन आहे, पण स्टीलमध्ये जो येतो तो त्याची प्रेरणा हीच आहे. त्याच्यानंतर हा मात्र डमरू डबा आहे बरं का, त्याचा शेपच बघा, आणि त्याला अशी हे पहा अशी गुंडी आहे, आणि हे अशा तऱ्हेने असं लहान येतो असं म्हणतात, पण मी तरी काही लहान बघितलं नाही. त्याच्यानंतर हा एक वेगळ्या ह्याचा, हे पहा, या बाजूनी त्याचे आटे आहेत, आणि तुम्ही बघू शकता इथे पण असे वेगळे आटे. हा पितळ्याचाच आहे पण याला निकेल पॉलिश केलंय, त्याच्यानंतर ही किटली आहे, ही किटली आहे, ही आपली साधी किटली आहे, पण ती दिसायला फार हे बघा, त्याचं मेक बघा, अगदी 1910 किंवा 1920 सालचं हे मेक आहे. त्याच्यानंतर ही तुपाच्या तांबल्या आहेत, तेल तांबल्या, तूप तांबल्या ज्याला म्हणतात ते. असे वेगवेगळे त्यावेळेला असे वेगवेगळे शेप होते. त्याच्यानंतर आपण थोडंसं भात किंवा हे करताना हे पहा, ही वेळणी, ही अशी चौकोनी उंच अशी वेळणी असते. हे पहा, असं चौकोनी शेप आहे ह्याचा, आणि ही उंच आहे, आणि ह्याला अशी सगळ्या बाजूनी अशी भोकं असतात. आणि तांदूळ धुवून याच्यामध्ये ठेवायचे, आणि नंतर मात्र पण पूर्वी काही कुकर होता पण तो शिट्टीवाला नसायचा, तर ह्याच्यामध्ये धुवून ठेवायचं. आणि नंतर भात झाल्यानंतर ही वेळणी आणि ही रोळी याच्यामध्ये झाल्यानंतर ह्याच्यात रोवून घ्यायचा भात, म्हणजे वेळ. आणि ही साधी आपली छोटी खिचडी किंवा भगर जे करायचं आपण उपासाचं, तर त्याला हे करायचं. आणि मी मध्ये एकदा एक कृष्णधवल सिनेमा बघितला होता, तर त्या सिनेमामध्ये ती बाई तो येतो आणि त्या म्हणतो, झाला का स्वयंपाक? तर ती म्हणते, हो आत्ताच तांदूळ वरले, ते याच्यामध्ये वरले होते. बघा आता तू कधी ती बाई स्वयंपाक करायची, आणखीन कधी तो जेवायचा. आता हे
हे असे सर्विंगसाठी लहान मोठ्या टाईपचे असे होते. पूर्वी ह्याच्यामध्ये तूप घालून हे करायचे पंक्तीमध्ये, म्हणजे खूप मोठ्या पंक्ती नाही, घरातल्याच लोकांच्यासाठी. आणि जर मोठी असेल तर पातळ भाजी, रस भाजी वगैरे अशा तऱ्हेने. हे असे छोटे मोठे अशा वेगवेगळ्या टाईप मधले हे आहे. त्याच्यानंतर हे पानाचे डबे, 2 डबे. याच्यामध्ये सूक्ष्म असा फरक आहे की हा डबा आहे, हा बैठकीतला डबा आहे. त्यामुळे याच्यामध्ये हे पहा तुम्हाला कंपार्टमेंट दिसतील. इथे खाली पानं आडकित्त्या वगैरे ठेवायचं. हे गोल छोटा जो दिसतोय याच्यामध्ये चुना ठेवायचा. आणि मग ह्याच्यात काय तंबाखू आणखीन काय जे असेल ते हे असेल. याला पण निकेल पॉलिश, पूर्वी निकेल पॉलिश फार करायचे. आणि हा जो डबा आहे हा डबा माझघरातला आहे, तर काळा बिळा झाले तेवढं इग्नोर करा बरं का. हा असा डबा आहे. आणि या अशा बारीकशा याच्यामध्ये डब्या असायच्या. आणि याच्यात फक्त बडीशेप किंवा लवंग, वेलची असं असायचं. हां, आणि पूर्वी असा हा डबा घेऊन जायची पद्धत होती. हा आडकित्या. त्याच्यानंतर इथे पानं, आणि इथे तंबाखू, चुना किंवा आणखीन काही, किंवा आणि इथे तुम्ही तयार केलेले विडे सुद्धा असं घेऊन असं जायचं. अशी बरेच लोकांना अशी आवड होती. त्याच्यानंतर आपण हे थोडंसं सर्विंगचं बघूया. पूर्वी असं सर्विंगसाठी हे असं हे असे, याला झाकण आहे, याला झाकण आहे, आणि हे अशा वाट्या. त्याच्यानंतर हे सगळे काशाचे बरं का. हे 4-5 जे आहेत. आणि पुष्कळ वेळेला आहे सर्विंग बाउल्स असे हे काशाचे असायचे. तर हे पण हे अर्ध कास अर्ध हे आहे. त्याच्यानंतर हे याच्यामध्ये काही मिठाई किंवा असं काही द्यायचं असेल बैठकीत, किंवा नॉर्मली माझघरामध्ये बसून गुलकंद, खोबरं असं जे खायची पद्धत होती. हा, म्हणजे काही जणांचा उपास असायचा, पण सगळ्यांच्या बरोबर बसून काय खायचं तर खोबरं, गुलकंद असं ते याच्यामध्ये ठेवून खायची पद्धत होती. आणि हे अशी काट वगैरे आपण ते बघितलं. त्याच्यानंतर हे मी कुठेतरी वाचलं होतं, ओगराळं म्हणजे काय. हे ओगराळं हे लहान ओगराळं, आणि हे मोठं ओगराळं. आणि मी बरेच लोकांना हे माहिती नाही काय फडताळ किंवा असा एक लेख होता, त्याच्यामध्ये ओगराळं असा शब्द होता. त्याच्यानंतर रोळी असा शब्द होता. ही रोळी, ही लहान मोठी. आणि वैरणे असा शब्द होता. तर त्याच्यासाठी ह्याच्यामध्ये मग असंख्य प्रकार असतात. पण बांबूची सुद्धा असू शकते, किंवा तांब्याची, पितळ्याची, कशी. आता स्टीलची निघाली की नाही मला माहिती नाही, पण अशा टाईपची रोळी मात्र आता बहुतेक दिसत नाही. हे 2 तरी मला दिसत नाहीत. मी हे याच्यात आणखीन 2-3 मोठ्या प्रकारचे पण आहेत, पण मी हे काढले आता. आणि ह्याची एक मज्जा सांगते. हे बरेच वर्ष मी वापरत नव्हते, तर एकदा काढलं. आणि हे याला असे कान पण आहेत, तर ते गेले असतील माझ्याकडनं, पण हे असे लटकून ठेवायला वगैरे असे कान. माझी हे एक मैत्रीण आली होती, मी ते ठेवलं होतं. ते बरंच त्याच्यात धूळ घाण वगैरे साठली होती. तिने पाहिलं. नंतर 4-5 दिवसांनी ती जेव्हा आली तेव्हा हे एकदम मस्त. तिला मला म्हणली, बाहेरून याला भोकं पाडून आणली का, बाहेरून भोकं पाडून आणली की काय. आता हे आणि ह्या सगळ्या भांड्यांना कलई ही मस्ट असते. कुठल्याही प्रकारची तांब्या पितळ्याची जी भांडी आहेत त्याला कलई केल्याशिवाय त्या भांड्यांमध्ये आपण स्वयंपाक करायचा नाही, किंवा ते ठेवायचे नाही. कोरडं वगैरे असेल, तुम्ही भेळ वगैरे अशा वस्तू ज्या अगदी सुक्या आहेत त्या जर ठेवल्या तर चालेल. पण आजकाल मी खूपदा बघते की नवीन भांडी दुकानातून आणून ती तशीच वापरायला घेतात, तर त्यांनी पॉयझनिंग होण्याची शक्यता असते. तर आपण अशा तऱ्हेचं रिस्क घेऊ नये, म्हणून मी मुद्दाम हे 2 वेगळं ठेवले. हे हा पितळ्याची आहे, आणि ह्याला मी कलई केलेली नाहीये, आणि ह्याला मात्र कलई केलीये. आणि आजकाल कलई आपण पोटात जाणं किंवा ते शास्त्रीयदृष्ट्या पण ते सिद्ध झालेलं आहे. बऱ्याच लोकांनी त्याचा अभ्यास केलाय, आणि मला वाटतं अमेरिकेत अभ्यास केल्यानंतर मग आपण ते मानतो असं दिसतंय.
त्यामुळे अमेरिकेत म्हणजे निकेल कथील याची एक स्टिक बनवली गेली आणि त्या स्टिक पाण्यामध्ये ठेवून एका गटाला त्यांनी ते दिलं बरेच महिने आणि एकानं दिलं नाही. तर त्यांना किती बाकीचं म्हणजे ब्लड प्रेशर किंवा थायरॉइड आणि मधुमेह यासाठी किती उपयोग झाला याचा एक शास्त्रीय अभ्यास लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालाय. आणि ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये लॅन्सेट ही लंडन मधली हे आहे आणि त्यांनी जे निष्कर्ष दिलेले असतात तर ते प्रमाणभूत मानले जातात. आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलंय की तुम्ही खरंच जे हे आहे कलेच्या भांड्यामध्ये स्वयंपाक करणं किंवा त्याच्यातून जेवणं हे किती आवश्यक आहे आपल्या शरीरासाठी. म्हणून हे आता आपण चकचकाट किंवा या गोष्टींकडे फार वळलोय तर आपण आता पुन्हा हे सगळं करायला हवं आहे. आणि तुम्हाला काही मदत हवी असेल तर नक्की सांगा, मी आनंदाने करेन. हे पाहे अशा तऱ्हेचं ताटं आपण जेवायला घेतली पाहिजे. हे मोठंच असायला पाहिजे असं की नाही, पण एखादी बारीकशी ताटली वगैरे असंही केलं पाहिजे. माझी विनंती आहे सगळ्यांना की हे बघा आणखीन निरामय जीवन जगण्यासाठी याचा उपयोग करा. मिसळण्याचा डबा तुम्हाला आता दिसेल ह्याच्यामध्ये, आता नवीन ह्याच्यामध्ये सुद्धा अशा तऱ्हेचे हे आले की याच्यावरूनच घेतलं. हे अगदी याच्या अगदी अजिबात हलणार नाही असाच डबा आहे. हे पहा, आता हा पेढेघाटी डबा, हा, आणि हा लांबुळका पेढेघाटी डबा. हे असे दोन 3 4 असे आहेत. हा, आणि हा चपटा हे उटणटावळा पेढेघाटी डबा, याला उटणटावळा पेढेघाटी डबा म्हणतात. ते पण हा पण पेढेघाटी आहे पण हा चपटा पेढेघाटी आहे. आणि हे दोन आहेत ते मात्र हे पोळीचे डबे आहेत. हा पोळीचा आणि भाकरीचा. हे 4 वेगवेगळ्या शेप मधले गुंडीचे डबे आहेत. हे वेगवेगळ्या शेप मधले गुंडीचे डबे आहेत. आणि हे पहा, या मात्र बरणे आहेत, साधी बरणे. ही मी तुपाला वापरते, ही काही तुपाला वापरत नाही पण मी वापरते आजकाल. त्याच्यानंतर हे 2 कढीचे डबे आहेत. हे असे छान कढीचे डबे आहेत. तर मी उघडून दाखवत नाही, मी ह्याच्यात तूप ठेवलंय. आणि ही पहा, ही किसणी, ही किसणी हे कासव शेप असलेली किसणी. हे पहा, पूर्वी गोविंद विडा जेव्हा घर घेऊन जायचा तेव्हा या अशा डेकोरेटिव्ह या अशा डब्यांमधून घेऊन जायची पद्धत. आपल्या नवऱ्याला, सासऱ्यांना किंवा भावाला वगैरे जेव्हा पाठवायचा असेल त्यावेळेला तो या अशा डेकोरेटिव्ह याच्यामधून पाठवायचा. हे अशा तऱ्हेने हे स्टार शेप ही अशी, हा असा ट्रे होता पण तो चौकोनी ट्रे मात्र इंग्रजांची देण आहे आपल्याला. हा असं स्टार शेप आपल्याकडे होता. हे असं आपली ती कोणी जी आहे ती अशी घेऊन जाईल. त्याच्यानंतर हे बदना, हे आपल्या देवापाशी किंवा आणखीन पाणी वाढून घेताना नॉर्मली देवाचं पाणी हे करताना मात्र हे वापरलं जात होतं. हे पितळ्याचंच आहे, त्याला मात्र निकेल पॉलिश केलं. ही छोटी फुलांची परडी आहे. अगदी थोडीशी फुलं किंवा चाफ्याची थोडीशी फुलं आली किंवा त्या दिवशी प्रत्येक देवाला त्याला आवडणारं फूल वाहण्याची त्या दिवशी पद्धत होती. तर ते ताटामध्ये जेव्हा फुलांची तयारी करायची देवघराच्या बाजूला तेव्हा मात्र अशा तऱ्हेच्या ह्याच्यामध्ये त्या दिवशीचं, जसं गणपतीला हे लाल रंगाचंच फूल लागतं किंवा शंकराला पांढरंच फुलं लागतात किंवा त्या चैत्र गौरीला ती चंपाची फुलं लागतात, तेव्हा ती याच्यामध्ये अशी वेगळी रचून ठेवण्याची पद्धत होती. त्याच्यानंतर हे आहे ना, हे पहा, हे घोड्याच्या शेपचं आहे
आणि याला आटेत. हे जी आपली छडी असते की नाही, त्या छडीला लावायचं हे आहे. कुणी कुणी आलं आणि आपल्याला काही त्रास द्यायचा प्रयत्न केला, मारायचं. त्याच्यानंतर हे पहा, हे दोन याला हे पहा, इथे तुम्हाला हुक लावता येतं. हे हुक लावून हे असं ठेवण्याची हे आहे. हे पहा, याच्यामध्ये हा हुक स्पष्ट दिसतोय. याच्यामधला हुक गेला असेल, आता मी तो बघेन. मी वापरत नाही हे, पण हे दिसायला फार गोड दिसते. आजकाल हे कास्टिंग मध्ये वगैरे आलंय, प्लास्टिक मध्ये किंवा आणखीन कुठल्या वेगळ्या मटेरियल मध्ये. पण हे तेव्हा अशा पितळ्याच्या ह्याच्यामध्ये येत असे आणि याला ब्रासो लावून असं चकचक करण्याची हे होती. फार छान दिसतं ब्रासो लावल्यानंतर. आणि हा एक फ्लावर पॉट. याच्यात हे सगळं मुरादाबादी सामान आहे. त्याच्यात 2-4 टाईप, अनंत प्रकारचे टाईप्स असू शकतात. खूप हे आहे. हे थोडंच मी हे केलं, बाकी सगळं हे यातलं बहुतेक सगळं मी रोज वापरते म्हणून हे दाखवलंय. आणि त्यात आणखीन मोठ्या साईज मध्ये सुद्धा हे आहेत अजून, पण ते काही मी काढले नाही. हे सगळं अशा तऱ्हेचं सामान आहे. आणि याच्यात पुष्कळ आजकाल आता लोकांना असं वाटायला लागले की अँटिक वस्तू माझ्याकडेही पाहिजेत, मलाही हवी आहे. तर तुम्ही माझ्या नंबरवरती जरूर संपर्क करा. आता आपण चहाची भांडी जी पूर्वीची आहे ती बघूया. हे पहा, हे बहुतेक पूर्वी याच भांड्यामध्ये चहा तयार करण्यासाठी वापरला जायचा. हे याचं असं झाकण आहे, याचं अशी गुंडी असते आणि आपल्या कुठल्या पदरानी किंवा ह्याच्यानी असं उचलून हा बघायचा आणि झाला की तो गाळून तुम्हाला द्यायचा, अशी पद्धत होती. हे पहा, ह्याच्यात छोटं भांड आहे आणि ही गाळणी. या गाळण्याने हा आपण चहा आपल्या पातेल्यांमध्ये वगैरे गाळायचा. त्याच्यानंतर हे कॉफीचं भांड आहे. हे पहा, हे कॉफीचं भांड आहे. हे डिकॉक्शन जी कॉफी करतात त्याचं भांड आहे. तर ही ह्याच्यात तुम्ही कॉफी पावडर प्लस गरम पाणी घालायचं आणि याच्यावरती असं हे ठेवून द्यायचं. हे 2-3 तासांनी मस्त असं खाली त्याचे डिकॉक्शन हे होतं. याच्यामध्ये डिकॉक्शन तयार करायचं. हे त्याचं झाकण. हे खास याला पूर्वीच्या काळी अमेरिकन भांड म्हणायचे. तर का म्हणायचे माहिती नाही, पण म्हणायचे अमेरिकन भांड. आणि याच्या डिकॉक्शन मध्ये हे घालायचं आणि या अशा वाट्या असतात, त्या वाट्यांमधून तुम्ही हे घेण्यासाठी वापरलं जायचं. आता ह्या चहासाठी हे पहा, हे आमच्याकडे हे माझ्या आजीचे आहे आणि 1950 साली हे 2 कप, म्हणजे ह्याच्यात 4 कप बसे आहेत, पण मला त्या 2च सापडल्या. माझ्या आजोबांनी जर्मनीहून हे 2 कप हे आणलं होतं. आणि हे खरं तर कपबशांचा स्टँड आहे, पण आता त्या कपबशा मला काही सापडल्या नाहीत, म्हणून मी आपल्या काचेच्या ठेवल्या आहेत. या कपबशांमधून हे पाहिजे, इतक्या छोट्या आहेत पण त्या अजूनही मी ठेवल्या आहेत. 1950 वगैरे साली जर्मनीहून माझ्या आजोबांनी त्या आणलेल्या आहेत. आणि हे कब्बशाळ ज्याला म्हणतात ते कब्बशाळ आहे. आणि हे असे छोटे छोटे कप त्यावेळेला वापरायची पद्धत होती. हे तर 4 आहेत खरं म्हणजे, पण ते 2च सापडले. मी आता शिफ्टिंग केलं त्यामुळे कदाचित ते सगळं इकडे तिकडं झालेलं आहे. आता आपण हे बघा, चहाच्या अगोदर द्यायच्या अगोदर हा वाळ्याचा तांब्या आहे. या तांब्यामधून पाणी बाहेर बैठकीमध्ये पाठवायची पद्धत होती. बाहेर बैठकीच्या याच्यामध्ये हा तांब्या आणि हे अशा तऱ्हेचे हे सगळे असे ग्लास, हे असे हे वेगवेगळ्या टाईप मधले हे ग्लास आहेत. हे असे पाठवायचे अशी पद्धत होती. हे असे वेगळ्या टाईपचे, वेगळ्या शेपचे, असे बऱ्याच शेपचे ग्लास असतात. ते असे बैठकीत पाठवायचे, त्याच्याबरोबर चहा पाठवायचा. फराळ पाठवायची पद्धत फार कमी होती. बिस्किटं तर नव्हतीच, पण कधीतरी फराळ पाठवला तर मग शिरा वगैरे असं पाठवायचं. पण ते खास लोकांसाठी पाठवायचे, नाहीतर नुसतं आपलं चहा पाठवायची पद्धत होती.
आणि हा एक हे आहे पाण्याचाच आहे म्हणून दाखवते. हा फिरकीचा तांबे आहे आणि प्रवासाला जाताना याच्यामध्येच पाणी न्यायचं. असे लहान मोठे साईजचे वगैरे असे बरेच, पण साधारण शेप याचा सेम असायचा. आणि याच्यामध्ये हे छोटं भांड सुद्धा आहे. याच भांड्याने हे असं पाणी ओतून घ्यायचं. आणि प्रवासामध्ये तेव्हा काही पाण्याच्या बाटल्या वगैरे नव्हत्या, तेव्हा हे तुम्हाला कॅरी करावं लागत असे. आणि हे असं त्याला छानपैकी असे आटे आहेत, त्यामुळे हे व्यवस्थित असं बसून तुम्ही हे असं घेऊनही हातामध्ये घेऊन पण जाऊ शकत होता. हे असं तुम्हाला घेऊन पण जातं. आता ते काचेचं दाखवलं मी म्हणून हे दाखवते. हे बघा, हे अशा वेगवेगळ्या रंगाचे हे असे घाट असलेले, एकच घाट पण रंग वेगवेगळे आणि हा वेगळा घाट, असे माझ्या आजोबांनी जर्मनीहून आणले होते. आणि ही ओरिजिनल बोन चायनाची 4 हे आहेत. हे अशा तऱ्हेचं आता हे फार जुनं डिझाईन आहे, पण आजकाल हेच डिझाईन सगळ्यांना फार आवडतं. माझ्याकडे जे जे येतात ते मला खास सांगतात की मला याच बशीमधून किंवा या डिशमधूनच खायला दे म्हणून. आणि हा फ्लॉवर पॉट पण जर्मनीहून आणलाय माझ्या आजोबांनी. हा पण ह्याचा कलर वगैरे बघा. याचा मी तरी असा पुन्हा कलर किंवा हे असं काही अजूनपर्यंत एकदाही बघितलेलं नाही. प्लस हा चिनी मातीचा आहे, पण हा माझ्या आजीच्या रुखवतात आलेला हे आहे. त्याला चिनी मातीचा सट असं म्हणतात. सट जरी असला हा मोठा सट आहे, पण हा ताक करायला वापरायचे. आणि याच्यात थोडंसं आपलं एखाद्या वेळेचं ताक हवं असेल तर ते पटकन या असल्या ह्याच्यामध्ये करायचं. आता तुम्हाला हे बघायला पण नाही मिळणार. एक छोटा आहे तो मी दाखवते. मी तो त्याच्यात दही लावलंय, तर तो छोटा ह्याच्यातला दाखवते मी तुम्हाला. प्लस अशा तऱ्हेचे डेकोरेटिव्ह असे मेजरिंग आयटम्स वगैरे पण हे होते. हे पहा, हे आमच्या तेलाच्या याच्यामध्ये असायचं नेहमी. एवढं तेल घातलं की समजायचं हे छटाक तेलाचं माप आहे. आणि हे पण तेवढंच आहे. हे बघा हे. आणि ही बारकी डबी जी आहे ना, ही लहान मुलींच्या बारीकचे डूल पूर्वी वापरायच्या मुली, लहान अगदी सुंकलं डूल वगैरे, हे ते नीट राहायला पाहिजे, ठेवायला पाहिजे म्हणून ही अशी डबी असायची. आता ते मुली तर सुंकलं पण घालत नाहीत, त्यामुळे आता ही डबी मी ठेवून आहे. त्याच्यानंतर ही कळशी, हा हंडा, ही कळशी आणि ही छोटुकली कळशी. आणि हा मात्र हा हंडा जो आहे तो या हंड्यामध्ये आमच्या घरी आटवल करायचे. आणि या तपेल्यामध्ये पण आटवलच करायचे, पण आता मात्र मी त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवलंय. पण या हंड्यामध्ये आटवल तयार करून हे बाहेर जे आटवल म्हणजे भाताची पेज, तर ती तयार करून ठेवायची. बाहेर जे कोणी असतील ते आपल्या आपल्या हाताने यातली पेज काढून घ्यायचे. हे सुद्धा माझं 150 वर्षापूर्वीचा हांडा आहे. अजूनही कितीही दिवस मी याला घासलं नाही तरी तो तसाच राहतो. आणि हे पहा, हे नवीन नवीन मधलं आहे. त्याचं आणि या दोन्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला फरक जाणवेल. हे पहा, हे पण जुनच आहे. हे पहा, हे याच्यातला फरक तुम्हाला अगदी स्पष्टपणे जाणवेल. आणि पाणी भरून ठेवण्याची साधनं सुद्धा पूर्वीच्या काळची जी होती ती सुद्धा प्रत्येक प्रांतावाईज बदलतात. हे पहा, हे थोडं त्याचं हे कसं छोटं आहे पहा. म्हणजे छोट्या ह्याच्यामध्ये जास्त पाणी भरायला पाहिजे, हा जो विचार आहे तो विचारही हा याच्यामध्ये तुम्हाला दिसतोय. ह्याचा आकार मोठा आहे आणि हे आहे म्हणजे पाणी कमीत कमी त्या पाण्यामध्ये काही पडलं नाही पाहिजे, वरनं घाण किंवा आणखीन काही, त्याला कुणी हात लावला नाही पाहिजे, अशाही तऱ्हेचं हे त्याच्यामध्ये होतं.
नमस्कार मंडळी. मी सौ अंजली प्रसाद कात्रे. पेशाने शिक्षिका आहे. पण आवड म्हणाल तर मला डोंगरदऱ्या भटकणे, गडांवरती जाणे खूप आवडतं. त्याची सुरुवात अशी झाली की माझी मुलं लहान असताना त्यांना माझ्यासारखं डोंगरदऱ्या भटकणं, ट्रेकिंगला जाणं खूप आवडायचं. मग त्यांच्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळावं, योग्य प्रशिक्षण मिळावं या दृष्टीने मी पुण्यामध्ये वेगवेगळ्या संस्थांची चौकशी करत असताना गिरीप्रेमी या संस्थेच्या संपर्कात आले. माझा मुलगा त्या संस्थेत दाखल झाला. त्याचं प्रशिक्षण, ट्रेकिंग उत्तम सुरू झालं. पण गंमत म्हणजे त्याबरोबर मी पण गिरीप्रेमी दाखल झाले. मी पण गिरीप्रेमी सदस्य झाले. दर साप्ताहिक जी आमची सभा असती गुरुवारी, त्याला मी हजर राहायला लागले. आणि हळूहळू कधी मी गिरीप्रेमीमय होऊन गेले, माझं मलाही कळलं नाही. त्याच्यानंतर मुलांसाठी अनेक उपक्रम असतात, तसे मोठ्यांसाठी पण असतात. वेगवेगळे प्रशिक्षणं असतात. तर दिवाळीच्या सुट्टीमध्ये मी बेसिक रॉक क्लाइम्बिंग कोर्स मोठ्यांसाठी जो गट होता तर त्याच्यामध्ये मी सहभागी झाले. आणि मग आश्चर्य म्हणजे मला करता आलं सगळं, इतरांच्या बरोबरीने सगळ्या ॲक्टिव्हिटीज करता आल्या आणि माझी आवड वाढत गेली. गिरीप्रेमीच्याच पुढाकाराने वयाच्या 49व्या वर्षी मला बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स जो हिमालयामध्ये असतो, साधारण 1 महिन्याचा, तो कोर्स करण्याची संधी मिळाली. त्या कोर्समध्ये दोराच्या साहाय्याने कसं उभा चढ चढायचा, दोराच्या त्याला झुमारिंग म्हणतात, रोपच्या साहाय्याने कसा उभी चढळ उतरायची, त्याला रॅपलिंग म्हणतात, तसं बर्फात कसं चालायचं, त्याच्यानंतर बर्फात चालत असताना काही अपघात झाला तर त्याच्यासाठी काय उपाययोजना, रेस्क्यू ऑपरेशन्स कसे, ह्या सगळ्याची तांत्रिक माहिती दिली जाते. तो कोर्स केला. आणि मग गिरीप्रेमीमध्ये मी मुलांच्या बरोबर व्हॉलेंटिअर म्हणून काम करायला सुरुवात केली. अर्थात मी अजून खूप लहान आहे, या क्षेत्रात खूप नवीन आहे, शिकते आणि शिकत राहणार आहे. तसंच मी हिमालयातले अनेक ट्रेक्स पण केले. 2 वर्षांपूर्वी मला गिरीप्रेमीच्या एका संघाबरोबर 12 शिगरी ग्लेशियर म्हणजे हिमाचल भागामध्ये माउंट कॅथेड्रल नावाचं एक 6000 मीटर, साधारण 6000 मीटर उंचीचं शिखर चढाईची मला संधी मिळाली. त्या संघात मी सहभागी झाले. तसंच कांचनजंगा शिखर, जे जगातलं 3 क्रमांकाचं आणि भारतातलं सगळ्यात उंच शिखर आहे, त्या शिखराच्या बेसपर्यंत मला आपल्या भारताच्या बाजूने म्हणजे सिक्कीमच्या बाजूने पण जाण्याची संधी मिळाली. आणखी नेपाळच्या बाजूने सुद्धा बेस ट्रेक करायची संधी मिळाली. अर्थात ते सगळं गिरीप्रेमीच्या मदतीने. आता सध्या मी काय करतोय, तर सध्या मी आणि माझ्यासारख्याच आमच्या ज्या गिरीप्रेमीतल्या महिला सदस्य आहेत, तर आम्ही सगळे रॉक क्लाइम्बिंगची प्रॅक्टिस करतोय. मग कधी प्रत्यक्ष रॉक फेसवर जाऊन क्लाइम्बिंग करतो किंवा कधी आर्टिफिशियल वॉलवरती क्लाइम्बिंगचा सराव करतो. आणखीन हे झालं माझ्याबद्दल. आता थोडंसं मी गिरीप्रेमीबद्दल सांगणार आहे. गिरीप्रेमी ही संस्था 1982 साली उषप्रभा पागे, आनंद पाळंदे सर आणि त्यांचे काही मित्रमंडळींनी मिळून सुरू केली. आणखीन अनेक हिमालयात, सह्याद्रीत त्यांनी वेगवेगळे उपक्रम केले, मोहिमा केल्या, यशस्वी केल्या. आणि सध्याचे जे प्रमुख आहेत ते आहेत श्री उमेश जिरपे. त्यांच्या नेतृत्वाखाली आत्ता गिरीप्रेमी झपाट्याने नवनवीन मोहिमा आखत आहे आणि यशस्वी करत आहे. उदाहरण द्यायचं झालं तर जगामध्ये 14 शिखरं आहेत की जे 8000 मीटरपेक्षा उंच आहेत. त्याला 14 अष्टहजारी असं म्हणतात किंवा 14 8000ers. तर त्या 14 शिखरांपैकी 7 शिखरं गिरीप्रेमीच्या अत्यंत निष्णात, उत्तम प्रशिक्षण असलेल्या, सराव असलेल्या गिर्यारोहकांनी सलग 7 वर्ष ती शिखरं सर केलेली आहेत. आणि त्यावरती भारताचा तिरंगी आणि महाराष्ट्राचा भगवा झेंडा अभिमानाने फडकवलेला आहे. अर्थात हे सगळं झाले उमेश जिरपे यांच्या भक्कम नेतृत्वाखाली. त्याचप्रमाणे बाकीची जी शिखरं आहेत त्यांच्यावरती पण चढाई करण्यासाठी, यशस्वी चढाई करण्याची तयारी सुरू आहे. आता गिरीप्रेमी ही संस्था प्रामुख्याने काम करते ते मुलांवरती, 10 ते 16 वयोगटातली मुलं. आणि ह्यामागची प्रेरणा अशी आहे, यामागचा उद्देश असा आहे की लहान वयात मुलींनी धाडसी खेळ खेळायला शिकलं पाहिजे, धाडस करायला शिकलं पाहिजे. आणि हे आपण एकदा करायला लागलो की आपल्याला अनेक अडचणींना सहजपणे तोंड द्यायचे
आपल्याला सवय होती. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आपण जेव्हा एखाद्या गडावर जातो तर तिथं कधी आपलं पाणी संपतं, कधी आपल्याकडचे शिधा संपतो, कधी आपण रस्ता चुकतो, कधी मी खूप फिट आहे पण माझ्याबरोबरचे सहकारी जर फिट नसतील तर मी असं नाही करू शकत की तुम्ही परत जा, मी एकटी वर जाऊन येणार. म्हणजे आपल्याला अचानक निर्णय बदलावे लागतात, नवीन निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे निर्णय क्षमता आपली वाढती, टीम स्पिरिट, संघभावना, लीडरशिप हे अनेक गुण विकसित होत असतात या निसर्गामध्ये. आणि अर्थात त्याचा आपल्या आयुष्यात खूप उपयोग होतो. म्हणजे आपण चांगले नागरिक बनतो, आपण चांगलं मनुष्य बनतो. आणखीन जसं मुलांसाठी उपक्रम आहेत तसे मोठ्यांसाठी पण आहेत. आता मुलांसाठी उपक्रम म्हणजे काय, तर जसं आपल्या शाळेचा अभ्यासक्रम असतो तसाच वर्षभराचा त्यांचा अभ्यासक्रम असतो. त्या अभ्यासक्रमामध्ये दर महिन्यातून सह्याद्रीमध्ये एखादा ट्रेक असतो, कधीतरी ओव्हरनाईट कॅम्प्स असतात, ट्रेक असतो, कधीतरी ओव्हरनाईट कॅम्प्स असतात. दिवाळीच्या सुट्टीमध्ये त्यांना वेगवेगळे प्रशिक्षण देण्यासाठी 3-4 दिवसाचे मुक्कामी कॅम्प्स असतात. आणि बर्फाचा पण अनुभव घेता यावा यासाठी त्यांना मेमध्ये हिमालयात नेलं जातं. अर्थात सध्या लॉकडाऊनमुळे थोडासा बदल आहे पण तो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तो तात्पुरता आहे. हे झालं मुलांसाठी. तसंच हे सगळे उपक्रम सर्व वयोगटातील लोकांसाठी, 10च्या पुढच्या वयोगटातल्या सर्वांसाठी पण आहेत. प्रशिक्षणं आहेत, सह्याद्री ट्रेक्स आहेत, हिमालय ट्रेक्स आहेत. तर मी आणि माझ्यासारखे आपण सगळे जे निसर्गप्रेमी आहात तर अवश्य या. गिरीप्रेमी सदैव आपले स्वागत करायला तयार आहे आणि मार्गदर्शन करायला तयार आहे. आता मला विशेष आभार मानायचे ते गिरीप्रेमी संस्थेचे जे प्रमुख आत्ताचे उमेश झिरपे सर त्यांचे. त्यांनी माझ्या या वयाला मला प्रोत्साहन दिलं, माझ्यातले गुण ओळखून मला वेगवेगळ्या संधी दिल्या त्याच्याबद्दल. तसंच गिरीप्रेमीतले जे वेगवेगळे सदस्य आहेत तर त्यांनीसुद्धा मला आपलंसं केलं ह्याच्याबद्दल धन्यवाद द्यायचे. आणि आत्ता जे मुलींचा आमचा संघ आहे तर त्या संघामध्ये बहुतेक सगळ्या मुली माझ्या निम्म्या वयाच्या आहेत. पण त्यांच्याही वागण्या बोलण्यातून कधीही मला असं जाणवलं नाही की बाबा मी एवढी मोठी आहे तर मी का त्यांच्याबरोबर करते, कधीच नाही. त्यांनी मला आपलंसं करून घेतलं आहे म्हणून मी हे सगळं करू शकते. आणि आमचा जो प्रशिक्षक आहे अत्यंत निष्णात आणि कुशल असा रॉक क्लाइंबर आहे, त्याचं नाव आहे समीरन कोल्हे, त्याचे पण आभार. आता लास्ट बट नॉट द लीस्ट, सहसंवर्धन छंद गट जो आहे तर त्यांनी मला आपलं सदस्य करून घेतलं. आणि राम दातार सर आणि त्यांच्याबरोबर इतर सर्व सदस्यांनी मला माझा छंद आणि त्याविषयी माहिती द्यायची संधी दिली. त्याच्याबद्दल सगळ्यांचे आभार. धन्यवाद.
1992 साली आम्ही ही जमीन घेतली. ही जमीन घेतली तेव्हा या जमिनीचं स्वरूप हे असं होतं. आमचं स्वप्न होतं की आपण स्वतःच्या जंगलात राहायला जायचं. 45 नंतर पुढचं सगळं आयुष्य आपल्या स्वतःच्या जंगलात आपण घालवायचं असं आम्ही ठरवलं होतं. मग आम्ही नंतर ही अशी झाडं लावायला सुरुवात केली, ती जगवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पण कंपाऊंड नसल्यामुळे कित्येकदा जनावरही झाडं खाऊन टाकायची. कित्येकदा आग लागली. मग कंपाऊंड घातलं तेव्हा कंपाऊंड सगळं काढून फेकून दिलं इकडच्या लोकांनी. पण तरी आम्ही थांबलो नाही. आम्ही आमचे प्रयत्न सुरूच ठेवले. खूप अडचणी आल्या, खूप अडथळे आले, पण तरी 17-18 वर्ष सतत काम करून आम्ही आमचं स्वप्न पूर्ण केलं. आज 8 वर्ष झाले आम्ही शहरी जीवन सोडून आमच्या स्वतःच्या जंगलात राहायला आलेलो आहोत. तर आता या ओडसाड माळरानावरचं जंगल कसं दिसतं आहे हे बघायची उत्सुकता तुम्हाला पण लागली असेल ना. चला तर मग आपण जाऊयात या जंगलात, एक फेरी मारूयात. मोनल व आनंद नाईक. स्वतःचं जंगल वाढवणे व जोपासणे असं वेगळेपण जपणारी दोघं. या दोघांबद्दल लिहायला मिळालं याचा मला अतिशय आनंद वाटतो. लेखाचं नाव आहे अरण्यवती. त्र्यंबकेश्वराच्या निसर्गरम्य परिसरात फिरताना नेहमीच अनेक मनोरम्य स्थळं नजरेस पडतात. त्याच परिसरात नाशिकहून 30 किलोमीटर त्र्यंबककडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरून गाडी वळवून जरा आत एका बाजूला गेल्यानंतर हिरवीगार शेतं, धरण, लहानसं खेडं असं काही मागे पडत जातं आणि रस्त्याच्या एका बाजूला शतारची असं सुरेख आगळं वेगळं नाव असलेली एक कमान दृष्टीस पडते. त्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर आपल्यासमोर एक अद्भुत आश्चर्य दडलेले आहे याचा जराही सुगावा न लागू देणारी, कुठलाही भपका नसणारी शांत साधीशी कमान. अर्थात शतारची हे नाव ज्या कमानीवर आहे तिला अन्य कशाची गरज नाहीच म्हणा. एकदा ह्या गेटमधून आत आलात की समोर मात्र आपल्या स्वागताला अनेक जण उभे असतात. होय, अनेक जण. मोनल व आनंद नाईक या दाम्पत्याने अत्यंत आपुलकीने लावलेले आणि संगोपन केलेले अनेक वृक्ष सहस्त्रकरांनी आपल्या स्वागताला उत्सुक असतात. इथे आल्या आल्या सामोरी येते ती दुतर्फा झाडी आणि मनाच्या कणाकणाला स्पर्शून जाणारी एक नितळ असीम शांतता. हिरवी कंच वाट, पक्ष्यांची येऊ लागलेली साद, अनेक झाडांचा, फुलांचा, गारव्याचा संमिश्र असा दरवळणारा समाधानाचा एक मंद अलवार गंध चित्ताचा ठाव घेऊ लागतो. जाणीव होते ती भारावून टाकणाऱ्या, मंत्रमुग्ध करणाऱ्या एका सुरेख राज्यात आपण प्रवेश केल्याची. ही जागा म्हणजे या ध्येयवेड्या माणसांनी स्वकष्टाने मोठ्या जिद्दीने लावलेल्या आणि जोपासलेल्या त्यांच्या स्वतःच्या जंगलाची. या वाटेवरून पुढे गेल्यानंतर लहानसं तळं, त्यात बागडणारी बदकं, चौफेर रानफुलांचा गराडा, उंच वाढलेल्या झाडा पाना फुलांच्या आड डोकावते ह्या नाईक कुटुंबाची टुमदार बंगली. पर्यावरणाला कुठलाही त्रास होणार नाही याचा संपूर्ण विचार करत बांधल्या गेलेल्या या घराच्या अंगणात सुरेख उमललेली कमळं आपलं स्वागत करतात. आणि आत गेल्यानंतर दिसते ती लाकडी फ्लोरिंग. या फ्लोरिंगवर मोनल यांनी मांडलेल्या वस्तूंमधून जाणवते
ती त्यांची रसिक नजर. एका भिंतीवर कधीतरी सापाने उतरवलेली कात मग ह्या दिवाणखान्याचा एक भाग होते. मोनलकडच्या मांजरी, त्यांची पिल्लं, कोणीतरी कधीतरी रस्त्यात सोडून दिलेलं कुत्र्याचं एक जखमी पिल्लू जे आता मोनलच्या घराचा भाग झालेले आहे, असे अनेक जण इथेही आपलं मनमोकळं स्वागत करतात. 1992 मध्ये मोनल व आनंदने ही 8 एकर जागा घेतली. जागा घ्यायची, ती देखील त्र्यंबकसारख्या निसर्गाचा संपन्न वरदहस्त लाभलाय अशा ठिकाणी. मात्र व्यावहारिक दृष्टिकोनातून आर्थिक फायद्याचं गणित साधणारं कुठलंही पीक न घेता स्वतःच्या आनंदासाठी आणि निसर्गाचं संवर्धन करायच्या विचाराने एक रान वसवायचं, हा विचार या दोघांच्या मनात कसा आला असावा हे कुतूहल माझ्या मनात होतं. स्वतःचं असं जंगल असावं हे मोनलच्या मनात कायमच पक्क असावं असं ती स्वतः सांगते. औरंगाबाद सारख्या फारसं पाणी नसणाऱ्या शहरात स्वतःची हिरवीगार बाग सांभाळणाऱ्या आजोबांकडून हे हिरवं स्वप्न माझ्या नजरेला वारशाने मिळालं असावं असं मोनल सांगते. अर्थात हे मोनलचं स्वप्न असलं तरी आनंदची आर्थिक, मानसिक आणि शारीरिक कष्टांची खंबीर साथ आणि प्रयत्न याचा या जंगल निर्मितीमागे मोठा वाटा आहे, हेही ती आवर्जून नमूद करते. अगं तुला सांगते, इथे आलो आम्ही तेव्हा माणूसभर उंचीचं नुसतं गवत होतं इथे. पण आनंद कधीही डगमगला नाही. त्याने या गवतातूनही वाट काढली आणि त्याच्या मागोमाग मीही चालत आले ती इथवर, मोनल कौतुकाने सांगते. माणूसभर उंचीचं गवत ते सतत 15 वर्षांच्या अथक परिश्रमांनंतर उंच उंच वाढलेल्या झाडांचं जंगल, हा प्रवास सांगताना त्यातल्या अनेक अडचणी, धोके आणि त्यातून मार्ग काढताना एकमेकांच्या नजरेत एकमेकांबद्दल सातत्याने दिसणारं कौतुक, हे त्यांनी ही वाट किती एकरूपतेने चालली आहे याची ग्वाही देते. या प्रवासात त्यांना विरोधही झाला. शहरीकरणाची व्याख्या, प्रगतीची व्याख्या असं झापड असणाऱ्या लोकांनी वेडे आहात का तुम्ही दोघं असेही विचारले. आणि तिथेच एकीकडे मात्र मोनल आणि आनंदच्या मुलींनी आणि आईवडिलांनी मात्र त्यांची कायमच साथ दिली. आज जेव्हा त्यांचं हे स्वप्न आकारास आलेलं आहे, नव्हे गगनाला गवसणी घालू लागलेलं आहे, तेव्हा मात्र अनेक जण त्यांच्या कौतुकासाठी, शाबासकीची थाप पाठीवर देण्यासाठी, निसर्गाच्या कुशीत विसावण्यासाठी किंवा अगदी मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांच्या ह्या जंगलात येतात आणि ही दोघं अत्यंत मोकळेपणी सगळ्यांचं स्वागत करतात. निसर्ग आपल्याला खूप शिकवतो अगं. रोज रोज बदलतो निसर्ग, सतत देतो तो काही ना काही. आणि आम्ही खूप पुढे आलोय क्षुद्र रागालोभाच्या आणि भावभावनांच्या. इथेच आम्हीही रुजतोय ह्या झाडांपाशी, मोनल म्हणते. आजूबाजूच्या गावांमधली लोक, मोनलकडे काम करणारी माणसं ही कुठेही नवं रोप, रानावनात नवं फूल दिसलं की त्याचं बीज किंवा लहानसं रोपटं मोनलकडे आणून देतात आणि त्या प्रत्येकाचं इथे स्वागत होतं आणि निगा राखली जाते. अर्थात हे करताना निसर्गाकडून काहीही ओरबाडून आणायचं नाही. जैविक चक्राला आपल्याकडून कुठलीही हानी होता कामा नये ही काळजी घेतली जाते. हे प्रत्येक रोप माझं लाडकं आहे. प्रत्येक झाड बोलतं माझ्याशी. या झाडांचा मी वाचून कधी इंटरनेटवर अभ्यास करते. आम्ही इथे आलो तेव्हा केवळ 3 मोठे वृक्ष होते. त्यातल्या बेरड्याचं झाड तर आजारी होतं. ते काढून टाका असा सल्ला मला मिळाला. अर्थात तरीही मी ते काढलं नाहीच. मी त्याची काळजी घेतली.
मी रोज बोलायचे त्या झाडाशी. आपुलकीची, प्रेमाची भाषा समजते सगळ्यांनाच. काही दिवसात तर ते झाड खरंच एखादा चमत्कार झाल्यासारखं बरं झालं. आणि ते झाडच नव्हे तर सगळा निसर्ग बोलतो आपल्याशी. आपण त्याच्याभोवती असताना झाडांच्या पानापानांची होणारी हालचाल आपल्यालाही उमजू लागते. आम्ही त्यांना स्वीकारलं, किंबहुना त्याचसाठी आम्ही इथे आलो. मात्र आमचा जिव्हाळा त्यांना जाणवतो आणि त्यांच्याकडूनही प्रत्युत्तर येतं हे फार देऊन जाणारं आहे. मोनल फार सहजपणे हे बोलत असते. खरं म्हणजे आजकाल दुर्मिळ होत चाललेला हा सहज साध्य नैसर्गिक साधेपणा, निसर्गाच्या जवळ राहून अधिक जवळून गवसलेलं हे माणूसपण, हा या दाम्पत्याचा ठेवा आहे. याची माझ्या मनाने एव्हाना नोंद घेतलेली होती. अर्थात हे असं जंगलात राहणं सोपं नाही बरं, आनंद सांगता होतो. परिश्रमातून साकारत आलेलं वन नजरेसमोर एकदा संपूर्ण खाक होणे, बिबट्याने त्यांच्याकडच्या कुत्र्यांवर 2 वेळा हल्ला करणे, अगदी घरातही वेळोवेळी निघणारे विषारी बिनविषारी साप असे सांगितलेले अनुभव आपल्याला थक्क करून टाकतात. मोनलच्या नकळत तिच्या पाठीशी बसलेला एक साप कसा काही वेळ बसून निघून गेला हे सांगताना आनंद सहज पुढे नमूद करतात की इथल्या या झाडा पानांसोबतच या जनावरांनीही आमचा निसर्गाचा एक भाग म्हणून स्वीकार केलेला आहे. शतारची हे आम्हा सगळ्यांचं घर आहे. तसेही आपण असतोच ना भाग ह्या पर्यावरण साखळीचा. त्यांच्या जगण्याच्या चक्रात आमचा त्यांना कुठलाही अडसर कधीही होऊ नये याकडे आमचा कटाक्ष असतो. अर्थात जळून गेलेल्या झाडांनाही पुन्हा पालवी फुटली आणि या फिनिक्स पक्ष्यांनी पुन्हा भरारी घेतली. रोजच्या जगण्यात येणाऱ्या अनंत अडचणींबाबत मला मात्र अनेक प्रश्न होते. पण आम्ही प्लंबिंग, इलेक्ट्रिफिकेशनपासून ते किराणापर्यंतचं सगळं सामान व्यवस्थित विचारपूर्वक भरून ठेवतो. अर्थात हे सगळं केलं तरी वैद्यकीय मदत वेळेवर मिळणं न मिळणं अशा काही अडचणी येतातच, असं आनंदनी आवर्जून सांगितलं. मोनलने मात्र झाडांच्या वर्गीकरणांपासून ते सापांच्या चावण्याच्या खुणांमधून तो विषारी आहे की नाही हे ओळखणे अशा अनेक बारकाव्यांचा सखोल अभ्यास केला. तर तिच्याकडचं बरंचसं ज्ञान हे अनुभवांतून साठत गेलेलं आहे असं सांगितलं. सहजीवनाचा अर्थ किती सखोल असतो. त्या शब्दाला अनेक सूक्ष्म पदर असतात आणि एकमेकांसोबत सहचर्य करताना एकमेकांचं स्वातंत्र्य, स्थान अबाधित राखता येणं हे निसर्गात किती सहज असतं हे माझ्यासमोर पुन्हा एकदा आलं. मोनल आणि आनंदच्या सोबतीने त्यांच्या जंगलाची केलेली सफर तर आयुष्यभर स्मरणात राहील असा अनुभव. ध्यासपंथी चाललेल्या त्या पावलांनी रेखलेल्या वाटेवर काही काळ त्यांच्या सोबतीने चालता आले हे मला फार मोलाचे वाटले. ही बघ, ही सोनकीची फुलं, ही रानवांगी, हा काळा बांबू, हे बटरफ्लाय ट्री, हे कुळीत, ही खुराशनी. आणि हे बघ, या रोपाची एक गंमत सांगते. पूर्वी खळ करत असत ना, त्या खळीला साफ करायला ह्या रोपापासून खराटा केला जात असे. हे रतनगुंज, हे अमुक, हे तमुक असे अगदी उत्साहाने झाडाझाडाशी थांबत पानापानाला जवळ घेत त्याबद्दल मोनल सांगत असते. आणि एखाद्या रोपापाशी थबकत आपण सहज विचारतो, मोनल, ह्याचं काय गं नाव? तेव्हा मोनल जे उत्तर देते ते अगदी मनात साठवून ठेवण्याजोगं. अगं, ते असंच कोणीतरी आणून दिलंय मला. आणि नाव तरी काय? झाडाला कुठे कल्पना असते माझं काय नाव ते? त्याच्या बहराला नाव माहीत नसल्यामुळे कुठे अडतं काही. आपण आपल्या सोयीने ठेवतो त्यांची नावं.
रोपारोपांवरची नानाविध रंगांची मुक्त उधळण करणारी फुलपाखरं समोर सगळीकडे बागडत असतात. त्यांच्या त्या लगबगीने आपलं मन सुखावतं आणि खरंच जाणवतं, नावात काय आहे. या हिरव्या खजिन्यातली ही लखलखती रत्नं अशीच नजरेत साठवावीशी वाटतात. असं कुणीतरी हवं नाही का वाट दाखवणारं. नाव फारसं महत्त्वाचं नसतं, पण त्या पलीकडचा दैवी निखळ सत्याचा स्पर्श आपल्याला आपल्या जवळ आणून सोडतो. हटो मंजिलो रास्ता दो, हटो मंजिलो रास्ता दो कि अब मैं भटकने की खातिर सफर कर रही हूँ. हा शेर या दोघांसाठी अतिशय सार्थ वाटतो. ऐहिक भौतिक सुखाच्या व्याख्येपलीकडे जात खऱ्या आनंदाचा शोध घेणारी ही ध्यासपंथी माणसं. एखादी उंच इमारत पाहताना छान वाटतं, पण एखादं डेरेदार झाड आणि त्याच्या शीतल सावलीत मन निवत जातं. मोनल बोलता बोलता बोलून जाते. या जंगलातल्या वनसंपदेची वाढ ही पूर्णत्वाने निसर्गनेमाने होते. कुठलेही खत इथे ती वापरत नाही. एक एक आठवण, एक एक प्रसंग सांगताना ती भूतकाळातल्या तिच्या प्रवासात रमून जाते. कावळ्यांना खायला द्यायचो अगं आम्ही नेमाने. त्यांना फार जाणीव असते सगळ्याची. अगदी परतफेड करावी हेही समजतं त्यांना. एक कावळा एकदा एक खोबऱ्याचा तुकडा घेऊन आला आणि कितीतरी वेळ दारासमोर तो तुकडा ठेवून ओरडत राहिला. शेवटी माझ्या मुलीच्या लक्षात आलं की त्याला काहीतरी संवाद साधायचा आहे. मी जाऊन त्याने दाराशी ठेवलेला तो तुकडा उचलला तेव्हा तो कावळा शांतपणे उडून गेला. एका एका अनुभवाचा रंगीबेरंगी गालीच्या विणताना या अरण्यवतीचं वर्तमान आणि भविष्याचं भान सुटत नाही. आजूबाजूच्या खेडेगावातील लोकांना रोजगार मिळेल अशा काही योजना मनात आहेत आणि त्यासाठी आवश्यक ती पावलं उचलत तेही स्वप्न आपण आता वास्तवात आणायचं आहे असंही मोनल सांगते. ही दोघं जणं आणि त्यांची वनराई, स्वच्छ मनाची माणसं आणि शहराच्या गजबज गोंगाटाबाहेरचं ते परिपूर्ण जग हा एकूणच मनाला व्यापून उरणारा, भारावून टाकणारा अनुभव ठरतो. नाशिक म्हणजे दंडकारण्य. रामाचा आणि सीतामाईचा इथला वनवास सगळ्यांच्याच ओळखीचा. पण त्याच नाशकात स्वेच्छेने हा वनवास निवडणारी नव्हे, ते वन स्वतःच्या कष्टाने लावणारी ही जोडी. आम्ही त्यांच्याकडून निघालो तेव्हा संध्याकाळ होऊन गेलेली होती. मोबाईलच्या बॅटरीच्या प्रकाशात रस्ता पार करत आम्हाला निरोप द्यायला आलेले मोनल आणि आनंद आम्हाला सांगत होते, रस्त्यात कुठेही लाईट बसवलेले नाहीत हा आमचा शहरी प्रश्न होता. पण उत्तर मात्र डोळे उघडणारं होतं. जंगलात कुठे असतात लाईट? रात्री त्या प्रखर उजेडाचा पक्ष्यांना आणि झाडांनाही त्रासच होतो की. किर्र काळोख, उंच झाडांमधला रस्ता आणि प्रगाढ शांतता कित्येक वर्षांनी आयुष्यात परत येत होती. तेव्हा मोनल आणि आनंदने का केला असावा हा खटाटो हे पुन्हा उमजून गेलं. निरोप घेऊन आम्ही निघालो. काळोखाने एव्हाना आपलं साम्राज्य स्थापित केलेलं होतं. रातकिडे आम्हाला झोपताना सोबत करतात आणि पक्षी हाक मारून उठवतात. मोनलचं हे वाक्य आठवत होतं. आम्ही शहराच्या दिशेने निघालो आणि रात्रीच्या अंधारात कमाल शांततेत असलेल्या शतारची नामक कुटीतील आपल्या सहज, शांत, साध्या वृत्तीने संतत्वाच्या जवळ भासणारे मोनल व आनंद मात्र शहराच्या झगमगाटांनी अंधारून आलेल्या
संवेदनशील मनांना उजळून टाकणारे दीपस्तंभ होत गेले. पण ह्या का त्याला त्रास देतात? घरटं असेल एखादं. त्याला त्याचंच का नाही कमी? नमस्कार मंडळी, मी राम दातार. हा आगळा वेगळा डिजिटल दृकश्राव्य दिवाळी अंक आपल्यासमोर आणण्यासाठी मी बऱ्याच सहवर्धन सभासदांना कामाला लावलं होतं. त्यातील बऱ्याच जणांची छायाचित्रे तुम्हाला इथे दिसतील. मी अगदी माझ्या 83 वर्षीय सासूबाईंना देखील कामाला लावलं होतं. अंधविश्वास या कथेच्या अभिवाचनात त्यांचा आवाज वापरला आहे. याशिवाय 2 सभासदांच्या मुलींनी देखील उत्साहाने या अभिवाचनात भाग घेतला. दीपा आणि अनघाताई या दोघींनी व्हिडिओ गप्पांद्वारे सूत्रसंचालन करताना खूप कष्ट घेतले. सहवाचकांनीही कथा, कविता, लेखांच्या वाचनाद्वारे सहभाग घेतला. विशेष म्हणजे यापैकी कोणीही हे याआधी कधीच केलेलं नाही. अगदी मलाही वैद्यकीय संशोधक असणं विसरून व्हिडिओ एडिटिंग सारखे स्वतःला नवीन असं तंत्रज्ञान शिकायला मिळालं. त्यामुळे आम्ही सर्वच जण शिकाऊ उमेदवारच आहोत. पुढील दिवाळी अंकापर्यंत प्रगती होणं शक्य आहे. आपणा सर्वांना शुभेच्छा आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार.